यमदीपदान कसं करावं, कोणी करावं, कोणता मंत्र बोलावा, त्याचप्रमाणे 13 दिवे कसे लावावे, कुठे लावावे आणि ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. बघा, धनत्रयोदशी ही 29 ऑक्टोबरला आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करत असतो. धन्वंतरी देवता हे आरोग्याचे देवता आहेत. आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभावं, आपल्या घरात कुठल्याही प्रकारचा आजारपण येऊ नये यासाठी आपल्याला या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करायची असते. आपलं खरं धन म्हणजे आपले शरीर आहे, हीच आपली खरी संपत्ती आहे. कारण आपलं शरीर निरोगी असेल तर आपण काही करू शकतो, या जगातलं कुठलंही काम आपण करू शकतो. पण जर आपलं शरीरच निरोगी नसेल तर आपण काही करू शकत नाही. म्हणून आपलं खरं धन म्हणजे आपलं शरीर आहे आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेची पूजा करायची असते. धनतेरसची पूजा मांडणी कशी करायची, काय करायची याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहेच. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यमदीपदान कसं करावं आणि 13 दिवे कुठे लावावे. बघा, यमदीपदान कसं करायचं. यमदीपदान हे आपल्याला यमदेवतेसाठी करायचं असतं. कारण म्हणजे आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचा अकाल मृत्यू होऊ नये म्हणून आपल्याला हे यमदीपदान करायचं असतं या दिवशी. आणि आपल्याला एक मंत्रसुद्धा बोलायचा असतो. आता यमदीपदान कसं करायचं ते बघा. तुम्हाला सर्वात प्रथम कणकेचा दिवा करायचा आहे. तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेलच, कणकेचा दिवा तुम्हाला करायचा आहे आणि 2 मुठोळे तुम्हाला करायचे आहेत. यमासाठी जो दिवा बनवणार तो तुम्हाला कणकेचाच बनवायचा असतो. तर बघा, कणिक मळताना त्यामुळे तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, मीठ घालायचं नाही आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला दिवा बनवायचा आहे यमासाठी. तो दिवा बनवायचा आहे. 2 मुठोळे तुम्हाला दिसत असतीलच बाजूला, ते तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला 2 वातीची 1 वात बनवून ती वात तुम्हाला टाकायची आहे आणि त्यामुळे तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. तुमच्याकडे जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात जे कोणतं तेल वापरता ते तुम्ही घालू शकता. शेवटी आपला भाव आणि श्रद्धा खूप महत्त्वाची असते. त्यानंतर बघा, हा जो दिवा आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला लावायचा असतो. आता बरेच जण चौमुखी दिवासुद्धा लावतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसा तुम्ही दिवा लावा. आम्ही हा एकच वात असलेला दिवा लावत असतो. बघा, जर तुम्ही चौमुखी दिवा लावणार असाल तर तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला तो दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि जर तुम्ही हा एक वात असलेला दिवा लावणार असाल तर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला त्या दिव्याचं जे काही वात आहे ती दक्षिण दिशेला आली पाहिजे या रीतीने तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. लक्षात घ्या, त्या दिव्याची वात तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावायचा असतो. एरवी आपण कधीही दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावत नाही. कधीही कोणत्याही पूजेमध्ये आपण दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावत नाही. पण जो यमाचा दिवा आपल्याला लावायचा आहे तो आपल्याला दक्षिणेकडे तोंड करूनच लावायचा आहे, लक्षात घ्या. त्यानंतर हा दिवा कधी लावायचा, सकाळी का संध्याकाळी? तर हा दिवा तुम्हाला संध्याकाळी 7:30 ते 8 नंतर लावायचा आहे. बघा, सर्वात प्रथम तुम्हाला एका डिशमध्ये खाली तांदूळ घ्यायचे, त्यावर हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला घराच्या बाहेर दक्षिण दिशेला जाऊन तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर तुम्हाला त्याला हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत, फूल व्हायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे. आता मंत्र कोणता आहे ते बघा. मृत्यूनाम दंडपाशाभ्याम कालेन शामयासह त्रयोदशाम दीपदानात सूर्यजः प्रियता मम. तर हा जो मंत्र आहे तो तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून झाल्यावर बोलायचा आहे आणि यमदेवतेला प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबातल्या व्यक्तींना आणि मला कधीही अकाली मृत्यू येऊ नका देऊ आणि आमच्या कुटुंबातल्या व्यक्तींना सगळ्यांना सुखी ठेवा, निरोगी ठेवा, असं तुम्हाला यमदेवतेला प्रार्थना करायची आहे. हा दिवा कोणी लावावा? तर हा दिवा कोणीही लावू शकता, तुमच्या घरातल्या व्यक्तींनी कोणीसुद्धा. तर तुम्हाला त्याचं दर्शन मात्र सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींनी घ्यायचं आहे. तुमच्या कुटुंबामध्ये सासू सासरे असतील, जाऊ असेल, दीर असेल, तुमचे लहान मुलं, मोठे मुलं, जे कोणी असेल तुम्हाला सगळ्यांना मिळून याचं दर्शन घ्यायचं आहे. सगळ्यांना दर्शन घेऊन हा मंत्र बोलायचा आहे आणि यमदेवतेला प्रार्थना करायची आहे. आता बघा, हा दिवा लावल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये काही व्यक्ती तेव्हा उपस्थित नसतील, जसं की समजा तुमचे पती वगैरे कुठे बाहेर जॉबला गेलेले असतील तेव्हा ते येऊ शकत नसतील, जर त्यांना यायला लेट होणार असेल, जसं की 11 वाजणार असतील, 12 वाजणार असतील, तोपर्यंत हा दिवा सुरू राहणार नाही, अर्थातच तो विझणार आहे. मग तेव्हा काय करायचं? तर तेव्हा तुम्ही तुमचे पती आल्यावर पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा, त्यांना दर्शन घ्यायला लावायचं, हळद कुंकू अक्षता त्यांच्या हाताने तुम्हाला वाहून घ्यायचे आहेत आणि हा मंत्र त्यांना बोलायला लावायचा आहे आणि त्यांनासुद्धा याच पद्धतीने यमदेवतेला प्रार्थना करायला लावायची आहे. तर अशाच पद्धतीने मला यमदीपदान करायचं आहे, लक्षात घ्या. आता बघा, जर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की ताई दिवा लावला आणि तो लगेच विझला तर? बघा,
शेवटी हवा असते बाहेर आपण, आणि हा दिवा बाहेरच लावत असतो घराच्या बाहेर. घरामध्ये हा दिवा आपण लावत नाही. हवा असल्यामुळे तो विझू शकतो. प्रयत्न करा की हा दिवा जास्तीत जास्त वेळ प्रज्वलित राहील. जर हवा असेल, तो दिवा विझत असेल तर काहीच हरकत नाही, तुम्ही तो पुन्हा प्रज्वलित करू शकता, लक्षात घ्या. तर अशापर्यंत तुम्हाला हे यमदीपदान करायचं आहे. आणि हा जो दिवा आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळी, म्हणजे बघा 30 तारखेला तुम्हाला सकाळी हा दिवा कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर 13 दिवे कसे लावावे आणि कुठे लावावे ते बघा. 13 दिव्यांमध्येच एक दिवा हा यमाचा असतो. बाकीचे दिवे हे असतात ते गणपती बाप्पांसाठी, लक्ष्मी मातेसाठी, कुलदेवतेसाठी, तुलसी मातेसाठी, कुबेर भगवानांसाठी, त्यानंतर गोमातेसाठी, नंतर अग्निदेवतेसाठी, पितरांसाठी, नंतर चित्रगुप्तांसाठी आणि यमदेवतेसाठी. आपल्याला हे असे 13 दिवे आहेत. आणि हे 13 दिवे आता कुठे लावावे ते बघा. 13 दिवे लावताना तुम्हाला एक दिवा तुम्हाला कणकेचा लावायचा आहे, जो आपला यमाचा आहे. पण बाकीचे जे दिवे आहेत ते तुम्ही पणत्यासुद्धा लावू शकतात. जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही बाकीचे दिवे पण कणकेचे करू शकता, काहीच हरकत नाही. तर याच स्थितीने तुम्हाला 2 वातीची एक वात बनवून त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालू शकता. जर ते तेल नसेल तर तुम्ही स्वयंपाकघराला पण तेल वापरलं तरी पण चालणार आहे. सगळ्यात आधी एका ताटामध्ये हे 13 दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत. ते तुम्हाला देव्हाऱ्यासमोर बसून प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर त्यातला एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे, तो तुम्हाला तुमच्या डस्टबिनवर ठेवायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे, जे काही दारिद्र्य आहे ते घराच्या बाहेर जाईल. तो दिवा तुम्हाला डस्टबिनवर ठेवायचा आहे. त्यानंतर एक दिवा तुम्हाला तुळशीजवळ लावायचा आहे. एक दिवा तुम्हाला तुमच्या किचन ओट्यावर, जिथे तुमची गॅसची शेगडी आहे तिथे तुम्हाला लावायचा आहे. एक दिवा तुम्हाला तुमच्या पाण्याचा हंडा जिथे कुठे असेल किंवा फिल्टर असेल तिथे तुम्हाला लावायचा आहे. त्यानंतर एक दिवा तुम्हाला खिडकीत ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे 2-3 खिडक्या असतील घरामध्ये, तुम्ही त्या प्रत्येक खिडक्यामध्ये एक एक दिवा ठेवू शकता. एक दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या टेरेसवर लावायचा आहे, गच्चीवर लावायचा आहे. त्यानंतर एक दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे. यमदेवतेसाठी लावणारा दिवा हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे. बाकीचे उरलेले दिवे तुम्हाला देवाऱ्यासमोर ठेवायचे आहे. तुम्हाला हे 13 दिवे लावायचे आहेत. यमदीपदान कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेलच, आणि हे 13 दिवे पण कसे लावावे, कुठे लावावे हे पण तुम्हाला समजलं असेल. 13 दिवे असं म्हणतात की या दिवशी 13 दिवे लावल्यावर आपल्याला 13 पटीने लाभ मिळत असतो. म्हणूनच सगळ्यांनी हे 13 दिवे अवश्य लावा. आणि त्याचबरोबर यमदीपदान या दिवशी करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणाचाही अकाल मृत्यू होणार नाही. तर चला, ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीनशासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.